दरवर्षी सुमारे 350 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा जागतिक स्तरावर निर्माण होतो, जो आपल्या भविष्यासाठी गंभीर धोका निर्माण करतो। यावर उपाय म्हणून मिल्टनने प्लास्टिकला पर्यायी पाण्याच्या बाटल्यांच्या निर्मितीतून शाश्वततेच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे। या उपक्रमाचा भाग म्हणून शालेय विद्यार्थ्यांना प्लास्टिक प्रदूषणाच्या परिणामांची जाणीव करून देण्यात आली आणि त्यांना अँटी प्लास्टिक मोहिमेत सक्रियरित्या सहभागी करून घेण्यात आले। विशेष म्हणजे काही विशेष मुलांनी प्लास्टिक पिशव्या आणि रॅपर्स वापरून एक सुंदर घोड्याची कलाकृती तयार केली आहे। हे शिल्प प्लास्टिक मुक्त भविष्याचे प्रतीक आहे, जिथे मिल्टनच्या पर्यायी उपायांमुळे एक हरित उद्याची वाट मोकळी होईल। हा प्रेरणादायी उपक्रम यंदाच्या काळा घोडा फेस्टिवलमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे, जो पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरेल।